अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत केदारनाथ ज्योतिबाला मानलं जातं। तर बांधवांनो, नुसतं कोल्हापूर नाव जरी म्हटलं ना तर आपल्या डोळ्यासमोर केदारनाथ ज्योतिबा देवाचं चित्र उभं राहतं। चैत्र महिन्यामध्ये भव्य अशी यात्रा वाडी रत्नागिरी या ठिकाणी भरली जाते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्योतिबा देवाचे भक्त त्या ठिकाणी येतात आणि बांधवांनो, त्या ठिकाणी ज्योतिबा आणि देवी यमाईचं लग्न लावलं जातं। तर बांधवांनो, ह्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की केदारनाथ ज्योतिबा आणि यमाई देवीचं नातं काय आणि यमाई देवी वाडी रत्नागिरी या ठिकाणी यमाई देवी कशी प्रकट झाली। बांधवांना, आज आपण या व्हिडिओमधून खरं नातं काय हे पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा। बांधवांनो, ज्योतिबा कित्येक लोक म्हणतात की ज्योतिबा हे दैवत हा भगवान शिवशंकराचा अवतार आहे, परंतु बांधवांनो, तसं नसून देवाचा अवतार कसा झाला याचा स्पष्ट उल्लेख आपणास केदार विजय ग्रंथात पाहावयास मिळतो। ज्योतिबांची मूळ मूर्ती अखंड पाषाणात असून अनुक्रमे हातात खडगे, त्रिशूले, डमरुळे, पानपात्रे ही आयुधे देवानं धारण केली आहेत। डोक्यावरती जटा असून सोबत नाग असून देव जमदग्न ऋषींचा क्रोध अग्नी धारण केला। म्हणूनच बांधवांनो, देवाला रवळनाथ म्हणून सुद्धा ओळखलं जातं। ज्योतिबा देवाच्या परिवार देवतामध्ये चरपटांबा अर्थात चोपडाई, काळ भैरवनाथ, यमाई देवीचा समावेश असतो। आता याच्यानंतर बांधवांनो, यमाई देवीचा अवतार कुठे कसा झाला ते पाहूया।